गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल आणि आम आदमी पार्टीचे नेते यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। आपचे दिल्लीतील वीज मंत्री सत्येंदर जैन यांनी काब्राल यांना येत्या रविवारी वीज प्रश्नी जाहीर वादविवाद करण्याचं आव्हान दिलंय आणि काब्राल यांनी सुद्धा हे आव्हान स्वीकारलंय। मोफत विजेचा राजकीय करंट। Let's have a debate between the BJP's Goa model of governance and the Kejriwal model of governance. वीज प्रश्नावरून आव्हान प्रति आव्हान। I accept the challenge thrown by the Power Minister of Delhi, Mr. Satyendra. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सध्या राजकीय चढाओढ बघायला मिळते। दिल्लीतील सत्ता काबीज केल्यानंतर गोव्यातही मुसंडी मारण्याची अभिलाषा धरून आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी भाजपला टार्गेट केलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोयकारांना 300 युनिट मोफत विजेचं आश्वासन दिल्यानंतर आता दिल्लीचे आमदार राघव चड्डा यांनी पुन्हा एकदा गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल यांना डिवचलंय। Mr. Nilesh Kabral and his entire government has been in a state of shock ever since the Delhi Chief Minister and Aam Aadmi Party National Convener Shri Arvind Kejriwal announced that Aam Aadmi Party will provide free electricity to Goans once it forms the government in the year 2022. Ever since this mega announcement of free electricity, 24/7 uninterrupted supply of electricity to each Goan household, the BJP and in particular Mr. Nilesh Kabral are in a state of shock. They have received a 440 volt shock from none other than Arvind Kejriwal. And therefore, Mr. Nilesh Kabral has once again challenged me to come to Goa and debate with him on the issues of governance. I accept your challenge. I accept your challenge and would be happy to come and debate with you. Let's have a debate between the BJP's Goa model of governance and the Kejriwal model of governance. राघव चड्डांच्या या आव्हानावर गप्प बसतील ते काब्राल कसले। त्यांनी राघव चड्डांचं आव्हान स्वीकारलं, पण चर्चा दिल्लीच्या वीज मंत्र्यांशीच करेन असंही ठणकावलं। लास्ट टाइम हांवें ताका क्लियर सांगलेलें जेन्ना हो इश्यू पयलीं जाल्लो नंतर तो तेजे कडेन बसून आसतना मागीर तेंचो लोकल लिडर गोंयचो बसलो आनी हो डिबेट सगळ्यांक पळयल्लो। आतां पयर हांवें जो डिबेट सांगलो तो आमचो चीफ मिनिस्टर दिल्लीचो अरविंद जी केजरीवाला कडेन हांवें सांगलेलें। आतां ताका जर बसपाना जाल्यार हांव बी करूं शकता। म्हजो स्टँड व्हेरी क्लियर आहा। चड्डा जो ऑनरेबल MLA आसा मिस्टर चड्डा खंय आसा आमचो दिल्ली आसा तो खंय तरी जाल बोर्डाचो चेअरमॅन आसा। ताका पयलीं 28,000 कोटी ते भरून सिएशन केला ते पयलीं क्लियर करपा जाय। मागीर म्हाका सांग पूण I never see you should always be even the first instant I did not sit with him not because if he was the minister of power I would have sat with him. So ताका एक अरविंद केजरीवाल सांगपाक जाय ताका मिनिस्टर ऑफ पावर कर म्हणून हांव बसता नो प्रॉब्लम आतांच बसता। I told him also that you either bring him कोण तो त्याचा पावर मिनिस्टर I am ready to sit. हे आव्हान प्रति आव्हान आजचं नाही। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही असाच वाद उफाळून आला होता। मात्र काब्राल यांनी त्यावेळीही चड्डांसोबत वीज प्रश्नावर चर्चा करण्यास नकार देऊन दिल्लीचे वीज मंत्री किंवा गोव्यातील कोणत्याही आपच्या नेत्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती। त्यानुसार 25 नोव्हेंबरला ही चर्चा झाली। त्यात आपतर्फे वाल्मिकी नायक यांनी किल्ला लढवला। दिल्लीचं आम आदमी पार्टी सरकार केजरीवाल मॉडेल कितें म्हणटा, तुमचो जर 200 युनिट पर्यंत तुम्ही कंज्यूम केलें जाल्यार तुमचें बिल 0। तेंची गव्हर्मेंटान ती स्कीम केल्या ती आमी कित्याक करपाक जाय। पूण आमचे गव्हर्मेंटान खुबशे स्कीम केल्या ताणें केल्या विचार मग ताका पयलीं। सो ह्यो गोश्टी नाका। ही स्कीम तो फुकट दिना। ही स्कीम तेणी केल्या की फुकट दिवपाचें पूण बिल जनरेट जाता। अरे बिल जनरेट कित्याक जावपाक जाय। तो जर फुकट दिता जाल्यार बिल कित्याक जनरेट जावपाक जाय। गोंय सरकारा कडेन 1,40,000 रुपया ओके, बरें. एका गोंयकाराचेर मेळटा। तुम्ही आमकां कांयच दिना। हे पयशे खंय वता? बरें. स्विस बँक अकाउंटान वता काय काँग्रेसीचे एक मिनिट हांवें म्हज्या गोंयचो प्रोटोकॉल सांबाळलो। पावर मिनिस्टर आड हांव डिबेट करता तो राजीव चड्डा फड्डा म्हण म्हाका काय। आता काब्राल यांनी पुन्हा एकदा चड्डा यांना बाजूला सारून दिल्लीच्या वीज मंत्र्यांना ललकारलं। त्यावर दिल्लीचे वीज मंत्री सत्येंदर जैन यांनी ट्विट करत हे आव्हान स्वीकारलंय।
येत्या रविवारी 25 जुलैला दुपारी 3 वाजता आपण गोव्यात येत असून काब्राल यांनी या चर्चेत सहभागी व्हावं असं प्रतिआव्हान जैन यांनी दिलंय. हे आव्हान स्वीकारत असल्याचं काब्राल यांनी जाहीर केलं. मात्र सोमवारी 26 जुलैला दुपारनंतर कधीही चर्चेस तयार असल्याचं ते म्हणाले. I accept the challenge thrown by the Power Minister of Delhi, Mr. Satyendra, for Monday 3 o'clock at any place where they schedule. Or as he is my guest in Goa, I will make the necessary arrangements as made last time for having this debate in Goa. I will be there to debate with him on his model of electricity in Goa, which he promises the people to give, and what is the current scenario in Delhi and how they function on these lines. Ultimately, AAP's energy minister feels that he should debate on. It's a good sign, and let us have a good debate in the interest of the people of the state of Goa. राजकीय लाभ उठवण्यासाठी वीज प्रश्नावरून आव्हान प्रतिआव्हान देण्याची ही दुसरी फेरी रंगतदार ठरणार हे नक्की. पण केवळ वीज हाच एकमेव मुद्दा या दोन्ही पक्षांना महत्त्वाचा का वाटतो? इतर विकासाच्या मुद्द्यांवर जाहीर भूमिका कधी घेणार असे सवाल नागरिक करतायत. तुर्तास वीज प्रश्नावरील चर्चेत कुठल्या राज्याचा वीज मंत्री दुसऱ्या राज्याच्या वीज मंत्र्याला करंट देतो याची ही उत्सुकता अनेकांना आहे. सचिन खुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी.